दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांकडून आक्रोश आंदोलनाची हाक देण्यात आली। एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्यामुळे कामगार संघटनेकडून आज आक्रोश आंदोलन करण्यात येत आहे। पगारासह महागाई भत्ता, सण उचल न मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी आता मोठ्या अडचणींचा सामना त्यांना करावा लागतोय। शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या महागाई भत्त्याची थकबाकी अद्यापही मिळालेली नाहीये आणि त्यामुळेच हे आक्रोश आंदोलनाचं हत्यार आता त्यांनी उचललेलं आहे। पुण्यातल्या एका एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। खिशात दमडी नाही, बँकेत पैसा नाही, अशा परिस्थितीमध्ये दिवाळी तर सोडा, आज देखील खायचं काय असा प्रश्न ज्यांना निर्माण झाला आहे ते एसटी कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आपल्यासोबत आहेत। आक्रोश व्यक्त करण्यासाठी इथे जमलेत। खरोखर काय अवस्था आहे? गेले 3 महिने झाले घरामध्ये पगार येत नाहीये, कसे काढताय हे दिवस? 3 महिने झालं पगार नाहीये पप्पांना मणक्याचा त्रास आहे। पप्पा तरीही 3 महिने लॉकडाऊन जेव्हापासून संपलंय तेव्हापासून ते रेग्युलर कामाला जातात आहेत, पण तरीसुद्धा त्यांना पगार नाहीये। घरात दवाखान्यासाठी प्रत्येकाला दवाखाना चालू आहे, त्याच्यासाठी पैसे नाही आहेत। कॉलेजची फी चालू आहे ऑनलाईन, कॉलेजची फी 10-10, 15-15 हजार रुपये येते। कॉलेज पण लुटतात आहेत आणि पैसे नाही आहेत ऑनलाईन फी भरायला। भाऊ आहे फक्त कामाला, त्याच्या पगारावरती सगळं घर चाललंय। आता दिवाळीसाठी खर्चासाठी कपड्यांसाठी पैसे नाही आहेत। आजी जरा पुढे या तुम्ही। आजी, तुमच्या घरामध्ये कोण काम करतं आणि काय जरा घरात काय दाना आहे, काय दिवाळीची कशी तयारी? सुद्धा नाही, मुलगा माझा काम करतो। 3 महिने झालं याजाने पैसा काढून घर भागविता, 10 माणूस घरात खायला। मग कसं चालवायचं, कसं भागवायचं, काय करायचं? मला म्हाताऱ्या माणसाला काय काम होईना, धंदा होईना, त्यांना सांभाळणं भाग आहे का? हा, 2 गुंठे जमीन सुद्धा विकली माझ्या मुलानं। हा, पोटासाठी काय करणार? मी आज 50 वर्ष झालं सांभाळून ठेवलेली, माझ्या मुलानं 2 एकर जमीन सुद्धा विकली। ही छोटी छोटी मुलं पण इथे आपल्या सोबत आहेत। काय घरात तुमच्या काय खाऊ बनतोय का दिवाळीचा फराळीरा? बरं, काय दिवाळीत कपडे उपडे घेतलेत का? बरं, मग आता काय तुमचं म्हणणं आहे? पैसे पाहिजेत आम्हाला, घरासाठी भागवायला काहीच नाहीये। बरं, बघा छोटा मुलगा देखील। हा, काय म्हणतोस तू बाळा? मला पगार नसतील तर मग पप्पांनी किती दिवस ऑफिसला गेले होते, मग पगार काय खायला भेटतच नाहीये। बरोबर आहे। मग एक तर 12-12 तास 14-14 तास काम करायचं या लोकांनी आणि त्यांची काय अवस्था असते कामावर असताना देखील हे आपल्याला माहित आहे। या कर्मचाऱ्यांचं काय नेमकं म्हणणं आहे मला एक सांगा की इतके दिवस तुम्ही याच्यासाठी लढतात, तुम्हाला नेमका पगार किती मिळतो आणि त्यातही या पगारासाठी झगडावं लागतंय? आता पगार तसा तुटपंज मिळतो, तिचा इतर कंपन्यात जो पगार मिळतो त्या मानाने आम्हाला पगार कमी आहे। पण पगार आमचा जर 3 महिने आमच्या लोकांनी कष्ट केलेत कामगारांनी, त्या 3 महिन्याचा पगार तरी त्यांनी दिला पाहिजे। 3 महिन्याचा पगार नसल्यामुळं आमच्या लोकांची दसरा अंधारात गेला, पाडवा अंधारात गेला। निदान आम्हाला सरकारला हेच म्हणणं की आमचं दिवाळी तरी उजेडात जाऊन द्या। भेटल्यानंतर ते यापूर्वी त्यांनी पवारसाहेबांनी मदत केली, आताही सुद्धा त्यांनी फोन केला, परंतु तातडीनं काही निर्णय प्रशासनानं घेतला गेला नाही। खरं तर तुम्हाला मी सांगतो की पगार, महागाई भत्ता आणि सण उचल हे काही नवीन मागण्या नाहीत। या मागण्या ऑलरेडी एसटीनं मान्य केलेल्या आहेत। मान्य केलेल्या मागण्यासाठी आंदोलन करावं लागतं, ही वेळ अत्यंत वाईट आलेली आहे। आमचं म्हणणं आहे की ज्या एसटी कर्मचाऱ्याच्या जीवावर तुम्ही महाराष्ट्राची रक्तवाहिनी म्हणता, लोकवाहिनी म्हणता, ते एसटी कर्मचाऱ्याच्या भगिनी आज उन्हातानाच्या तळतळ करतायत, सणासुदीच्या करतायत, याचं काहीच वाटू नये सरकारला। आम्ही 3 महिने हक्काचा पगार मागतोय, आम्ही काही प्रॉपर्टी मागत नाही सरकारची, परंतु आम्ही हक्काने काम केलं। या कोविडमध्ये महाराष्ट्र बंद असताना एसटी कर्मचारी काम करतोय। 78 लोकांनी प्राणांची आहुती दिलेली आहे। काल एक रत्नागिरीला आत्महत्या झाली, आता जळगावला एक आत्महत्या काही वेळापूर्वी झाली, आता आत्महत्या करायची वाट बघताय का आमची? सरकारने त्या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित आहे आणि तातडीनं यांचा हक्काचा पगार मिळावा, जेणेकरून यांची दिवाळी खरोखर गोड होईल। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे।